आज गुरुवार आणि रात्रीभरपासून पाऊस चालू आहे. खूप छान सर्व पिकांना भेटत आहे. इकडे चहा बनवतो गेला असं. चला आता चहा पिते. मनीने 2दा दूध पिलं आहे. आता दूध राहिलं एवढंच. आता दूध आणायला जावं लागेल. मी दूध आणायला चालले आहे. आता दूध घेऊन येते बाटलीमध्ये. पाऊस काही आता उघडणार नाही असं दिसतं. घरं वगैरे झाडले आणि पटकन म्हटलं चलावं, नाही तर काय एकदा डेअरीला दूध गेलं का मग दूध भेटायचं नाही. मनीसाठी जावं लागेल. बाकीचे भांडे पडले आणि पाणी टाकायचं तर आल्यावर टाकूनच. चला पाणी दूध घेऊन आता दूध गरम करते, तापवते. मनीला पण होईन आणि मला पण होईन. चला आता भांडे घासते. पावसाळ्यात माझी कामं पाऊस चालू असताना कशी कामं चालू होतात. बाहेर एवढा हा इकडचा पाऊस, तिथं वरत्यावर तर नाही घासू शकत, म्हणून ही पडवी बरी छान आहे अशी मस्त. इथं भांडे होतात आणि धुणं बी होतं. चला आता भांडे झाले. बादलीत पाणी घेतलं आहे इथं आणि आता पाणी ठेवते. लाकडं तर काही नाही दिसत, घेऊन यावं लागते. चला पावसात बरं झालं इथं लाकडं ठेवले, म्हणजे तिथं ओले पण नाही होत. हे इथे शेड आहे ना, त्यामुळे मला रात्रभर पाऊस आहे. आम्हाला इतके दिवस पाऊस नुसता हुलकावणे देत होता. पाण्याचं पाणी खळखळ उकळलं आहे. आणि आता काय करते मी इकडं आज मला बनवायचे आहे शाही काजू करी. आणि इकडं मी ना कपभर असे काजू घेऊन ठेवलेले आणि ते अर्धे केलेले. आणि इकडं काही इथं पेस्ट बनवायची, त्याच्यासाठी मी आता हे इथं एवढे काजू घेतलेले आहे. बरेच आहे, अर्धी वाटीच्या वर. आणि आता हे गरम पाण्यामध्ये मी काय करणार आहे, याला भिजत घालणार आहे, कारण मला याची पेस्ट बनवायची आहे. आणि हे आपल्याला तळून टाकायचे आहे. आता चहा ठेवते याच्यावर. अजून पावसाची रिपीट चालूच आहे आमच्या इथं. तुमच्या इकडं पाऊस आहे का जरूर कमेंट करून सांगा. चला आता चहाचा आस्वाद घेते, मग सहाला टाकू. चला अजूनही पाऊस टिकून आहे छान. आणि आता वाजले आहे जवळजवळ 8:30. तर इकडं मी तयारी करून ठेवली बघा. इकडं टोमॅटो अर्धी चिरून ठेवलेले आहे. आणि हे आहे आलं लसूण मी किसून ठेवले, पण याची पेस्ट बनवायची. कांदा अगदी बारीक कापून ठेवलेला आहे. इकडं आहे काजू हे अर्धले हे मी काय केले, मोकळे केलेले आहे, म्हणजे सुट्टे केलेले आहे. आणि इकडं हे जे काजू आहे हे गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या, त्याची पेस्ट बनवते. इकडं क्रीम तयार केलेली आहे. इकडे क्रीम केली. अजूनही मला 2 चमचे हवे.
चूल विजली आहे. आता चूल पुन्हा पेटावं लागेल. म्हटलं चुलीवरच करा. तसा हे आहे छान अशी चुलीवर शाही काजू करी करायची. चला आता चूलही छान पेटलेली आहे. आणि इकडं बघा मी काही काही साहित्य घेतलेलं आहे. तांब्यामध्ये गरम पाणी, जिरे, इकडं टोमॅटो प्युरी केलेली आहे, इकडं बदाम आपलं काजूची पेस्ट बनवली आहे, इकडं आलं लसूणाची पेस्ट, इकडं काजू, इकडे जिरे, इथं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, ही साय घेतलेली आहे क्रीम नव्हता म्हणून. आणि फोडणीला द्यायला आपल्याला एक छोटा तुकडा दालचिनीचा, वेलदोडे, इथं 3-4 लवंगा, 2 तमालपत्र. आणि मसाल्यामध्ये धणेपूड, हे आहे हळद, हे लाल तिखट, गरम मसाला. तर जिरेपूड पण घेते मी अजून. आणि हे आहे तूप घ्यायचं आहे आपल्याला, तुपात किंवा बटरमध्ये बनवायचं आहे. आणि मीठ. तर चला आता ह्याच्यावर कढई ठेवते. इथे मला कढई कमी पडते की काय. तसं माझा काय करते मी, काजू जे आहे ना ते तळून घेते. हे एकदा भाजी बनवायला सुरुवात केली ना, लई घाई होते. कारण कसं गरम होऊन जातात ना हे कढई. त्याच्यासाठी मी पहिली काही करून घेऊन येते. सांडशी पण घेऊन येते. साधारण 1 कप आहे काजू. छान असं मस्तपैकी भाजून घेते. कढई गरम झाली. छान असे तळून घेतलेले आहे काजू. इतक्या वेळ छान पेटली होती आणि नेमकी स्वयंपाक करायला लागलं काय, याला काय होतं काय नु. चला आता याच्यामध्ये हे तमालपत्र आणि हे सर्व त्याच्यात मस्तपैकी कांदा टाक. कसं असा बाहेर पाऊस चालू आहे. आता उघडला पाऊस. छान आपली चुलीवर शाही काजू करी चालू आहे. त्याला मस्तपैकी गुलाबी झालेला आहे. आता याच्यामध्ये आलं लसणाची याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेते. आता याच्यामध्ये मी काय करते, जिरेपूड टाकून घेते. जे तेलामध्ये परतून घ्या. पेस्ट पण छान परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. यामध्ये आपल्याला कांदा खूप बारीक बारीक आहे ना चिरून घ्यायचा आहे. छान असं तेल सुटलेलं आहे. आता त्याला काय करते, काजूची पेस्ट टाकून घेते याच्यामध्ये. छान झालेली आहे पेस्ट. आणि आता हे सर्व मसाले जे मी सांगितले ते सर्व टाकून आता छान एक जीव करते. आता याच्यामध्ये जे तळलेले काजू आहे ते सर्व काजू टाकून देते. आता याच्यामध्ये गरम पाणी टाकते, जे आपण गरम केलेलं आहे ते. आता याच्यामध्ये एक कसुरी मेथी नाही माझ्याकडं, म्हणून मी कसुरी मेथी तर काही टाकत नाही आहे. पण याच्यामध्ये कसुरी मेथी पण टाकली तर अगदी छान चव येते. हॉटेलसारखी चव पाहिजे तर याच्यात बटरचा वापर करा. कसुरी मेथी शेवटी दगड घाला. आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. तर 2 मिनिट असं छान शिजवून देते. आणि याच्यानंतर आता काय करायचं, आपल्याला क्रीम घालायची साधारण 1 चमचा. चला आता आपली भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने आपण बनवलेली आहे शाही काजू करी. काश्मीरी लाल तिखट टाकलं ना तर आणखीन असा लाल कलर येतो याला.
आता आपल्याला हवं असेल तर याच्यामध्ये आपण शेवटी चिमूटभर साखरसुद्धा टाकू शकतो. मी नाही टाकते. चला झाली लाकडं मी बाहेर काढून घेतली. आता भांडे झाले सगळं. ते ताट्या वाट्यात आणावं लागलं. हा तर गडबड नको म्हटलं. किती मस्त काजू. चला ही घरात घेऊन जाते. आता झाली भाजी ही. आणि ही चपाती बरोबर खाऊ शकतो, नान बरोबर खाऊ शकतो. चला इकडं माझी भाजी झाली आणि इकडं पाऊस पण उघडला आहे. चलो कशी वाटली रेसिपी?